नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आलोय आता रोह्याला आलोय. आपला भाडा घेऊन आलोय. रेल्वे स्टेशनला जायचं होतं सोडायला. तर आता इथं ना रोह्याची नदी फुल भरून पाणी वाहत चाललंय. तर आपण बघूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रोह्याच्या नदीचं पाणी दाखवतो. तर मित्रांनो बघा, समोर जी रोह्याची नदी आहे, एका ब्रिजवरून पूर्ण पाणी वाहत जातोय. फुल झाली नदी बघा. पुढे जायची रिस्क घेणार नाही मी सुद्धा. बघा, पूर्ण एका ब्रिजवरून जातोय आणि ह्या ब्रिजवरून जायचं बाकी आहे. फुल नदीला पाणी आलंय. पब्लिक बघा फुल इकडे बघायला आले सगळेजण. बघा, पूर्ण नदी भरले. पूर्ण ब्रिजवरून पाणी वाहत चाललंय. ह्या ब्रिजला सुद्धा पाणी लागलंय. थोडं जायचं बाकी राहिलंय. बघा, फुल पाणी भरलंय. बघा, पाऊस पाडतोय आणखी भिजायला होत नाही. हा बघा, वांका आलं एका टाकला तिथे. फुल पाणी भरलंय आणि लोक बघा इकडे येड्यासारखी ते वर येड्यासारखी म्हणजे एवढं दिसतंय समोर. एका ब्रिजवरून पाणी जात आहे तरी येड्यासारखे बघा इकडे उभं राहून बघतायत. ही रोह्यातली जनता, काय बोलायचं ना, एवढे जीवावर उदार होऊन हे सगळे बघतायत. हॅलो, कुठे कुठे सोडायला आलेलो आहे ना, तर रिटर्न जायचा विचार चाललाय. पुढे जाता येत नाही आहे. हे बघा, फोर व्हीलर बघा पूर्ण पाण्यात बुडले, डुबतोय. फुल झालंय रोहा. घेऊन गेलं तो जाईल, पण तिच्या पाणी द्यावं. तर मित्रांनो, आपण ह्या रोह्यामधून बघतोय ह्या नदीला पूर आला आणि पुराचं पाणी पूर्ण ब्रिजवरून जात आहे. तर रोहा ते नागोठणे किंवा नागोठणे ते रोहा जर तुम्ही प्रवास करत असाल तर ह्या रूटनी येऊ नका. फुल पाणी भरलेलं आहे. मित्रांनो बघा, हे पावसाळी वातावरण खूप असं नदी भरलेलं आहे. रिक्स घेऊन लोक तिकडे बघतायत. म्हणजे एवढी ब्रिजवरून एका पाणी जाते तरी लोक बघा पाठीमागे रिक्स घेऊन दुसऱ्या ब्रिजवरून बघतायत. फक्त थोडाच अंतर राहिला त्या ब्रिजवरून पाणी काढण्यासाठी, कारण थोडा अजून पाऊस पडला तर त्या ब्रिजवरून पाणी जाऊ शकतो. तर मित्रांनो, काळजी घ्या. ह्या साईडने प्रवास करू नका. खूप रिस्की आहे. पावसातून जेव्हा प्रवास तुम्ही करत असाल तेव्हा खरंच काळजी घेऊन घरातून बाहेर पडा. तर आता माई त्यांना सोडायला रिटर्न चालले आहेत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असेल आणि रोह्यामधून कोण कोण बघतायत तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटू पुन्हा एकदा अशाच कोणतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.